परक्या घरची ही लाडकी लेक होईल सहज ही अमुच्यात एक. उगीच करती सारे भाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ. सासू म्हणजे गिळूका खाऊ. सुनेचा हल्ली उगीच धाक आमच्या पिढीची होय दमछाक. माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर. पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा. तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा. मायेचा हा खेळ सगळा. अक्षया, MBA फायनलला तुला 87% आणि मला 85% आहेत. येस. म्हणजे टॉप रँकरची यादी नक्की आहेस तू. ग्रेट. म्हणजे थोडक्यात गणपती बाप्पा पावला म्हणायचा काय? येस. झालं तुझी सुरुवात अतुल्य महाराज. काय झालं? गणपती महाराजांनी पेपर दिले होते का त्यांनी अभ्यास केला होता मला सांग. अभ्यास तू आणि मी केलास राईट. करेक्ट. आणि आपल्या यशात कोणाचा हातभार लागला असेल ना तर आपल्या आई बाबांचा. कारण ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. कळतंय? ते असतातच ग. मग? पण बाप्पा सुद्धा असतो की. जाऊ दे, तुला नाही पटायचं ते. नाही, मला बिलकुल पटायचं नाही. या बाबतीत आपलं काय ठरलेलं आहे सांग मला. तू तुझ्या मताप्रमाणे वागणार आणि मी माझ्या मताप्रमाणे. राईट? लेफ्ट. म्हणजे फोन आलाय लेफ्ट हातामध्ये. डॅडचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो डॅड. थँक्यू सो मच. पण डॅड, तुम्हाला कसं कळलं हे? ओ, दिनशा अंकलने मेसेज पाठवला. ओके ओके. डॅड, मिसिंग यू. खरंच डॅड, तुम्ही आणि मम्मा हवे होता तो इथे. या ना पटकन. ओके. बरं डॅड, तुमची रसायन विज्ञानची कॉन्फरन्स कशी काय गेली? ओके, ग्रेट. हा, अतुल ना आहे ना. हो हो, त्याला कन्वे करते तुमचे कॉंग्रॅट्स. नक्की डॅड. डॅड, मिसिंग यू सो मच अँड थँक्यू. ओके, बाय. नक्की नक्की. चालेल चालेल, जाऊन या जाऊन या जाऊन या. अगं आई बाबांशी बोलत ओ. होतो. सॉलिड आनंद झाला त्यांना. देवळात गेले होते बाप्पा समोर पेढे ठेवायला आणि गुरुजींना सांगितलंय मस्तपैकी अभिषेक करा. म्हणजे अभिषेक केल्याने गणपती बाप्पा दुप्पट खुश होणार आहेत नाही? हे बघ, ती एक कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. जाऊ दे, आपलं ठरलंय ना, ज्यानं त्यानं आपल्या मताप्रमाणे वागायचं. करेक्ट करेक्ट. खरं सांगू, या बातमीने पोट भरायला पाहिजे ना. मला प्रचंड भूक लागली. हो ना, मलाही. मी एक काम करते. काय? मस्त गरमागरम कॉफी, घरी बघते टोस्ट चिवडा काय आहे का, आणि आपण इथे सेलिब्रेट करू. ओके? त्यापेक्षा एक काम करूया. काय? आपण बाहेर जाऊया, मस्तपैकी सेलिब्रेट करू. नको रे, बाहेर नको. का? पावसाचा दिवस आहे, कधी पाऊस येईल ना. ते बघ, आभाळ केवढा भरून आलाय. म्हणून तर म्हणतोय, पाऊस आला की मस्त चिंब भिजू. आणि भिजल्यानंतर कसली सुंदर दिसतेस तू. आणि तू भिजलास ना की मग तुझ्या शिंका ऐकाव्या लागतात मला. बर. मला ते ऐकायचं नाहीये. ओके, आपण एक काम करू. वाफाळे कॉफीचे मग घेऊन इथे बसू, इथनं पाऊस बघू आणि इथनच सेलिब्रेट करू. काय म्हणतोस? चांगलंय. ओके. ओके. आता आले. कोण पण ना. हॅलो. बोल. थँक्यू यार. हो नाही रे, मला तर अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. अक्षय आता म्हणजे फुल मिळणारच. पार्टी ना देणार ना. अरे तुम्ही लोक पार्टी घेतल्याशिवाय सोडणार होता आम्हाला. आमच्या मानगुटीवर बसले भूतावळा तुम्ही. हा, चालेल चालेल चालेल, नक्की. ओके, ठेवू ना आता, पकवू नका, ठेवू ना आता. चल बाय.
गरमागरम कॉफी हाजिर है. गरम आहे. हळू हळू हळू. थँक्यू हा. थँक्यू. अतुल, टू आवर फ्युचर. टू अ फ्युचर टुगेदर. येस. थँक्यू. अतुल, दिस रिमाइंड्स मी. मला ना तुला बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट सांगायची ऍक्च्युली. सांग ना. मी डॅडशी आपल्या बाबतीत बोलले. हो मग नाखुश झाले ते. ओके. तू नको टेन्शन नाही घेऊस. तसं काही प्रॉब्लेम नाही का? नो प्रॉब्लेम. म्हणजे रिलॅक्स हो तू. नाही मला तसं काही नाहीये. हा नक्की ना. हा मी मस्करी केली तुझी. काय मुस्कर गेली? मग मी मस्करी मस्करी केली. केली? अरे तुला कळत कसं नाही. तू एरवी घरी यायचास, डॅड बरोबर तू चेस खेळायचास, मामा बरोबर तुझे काही गाण्याचे जुगलबंदी चालायचे. ओ गॉड, आता जाम कॉमेडी होतं ते सगळं. कॉमेडी होता. कॉमेडी होतं. मग आता तुला हसवण्यासाठी एखादं गाणं म्हणून नाही प्लीज नको. नाही, नको. तू मुद्दा लक्षात घे तू. मुद्दा असा आहे काय? की डॅड ना तू बेसिकली आधीपासूनच आवडायचा. काय माहितीये, माझी चॉईस फारच चांगली असते नेहमी. करेक्ट. नाही तुझा चॉईस हा चांगलाच असतो ग. हम्म. झालं मीच कधी कधी वेड्यासारखा वागतो, चॉईस करतो, काय करणार. माहितीये रे मला, दरवेळेला तुझी चॉईस फारच वेड्यासारखी असते, फक्त एक बाब सोडून. हा पण आता तीच बाब मला आयुष्यभर अशी पाठी लागणार असल्यामुळे पारखून घेतली पाहिजे. नाहीतर काही खरं नाही. हो का? पण काय असतं ना, की एखाद्याच्या बाबतीत आपण इतकं प्रेमात पडतो की मग त्याच्याशिवाय जगणं अशक्य असतं आपल्याला. पारकन बिरकन घेण्याचा काही प्रश्नच उरत नाही. आणि तसंही अतुल, तू माझ्याशिवाय जगूच शकणार नाही. माझी इतकी खात्री वाटते तुला? हो. पण अतुल, तुझे आई बाबा मला सून म्हणून स्वीकारतील का रे? म्हणजे त्यांच्या अपेक्षेत मी बसतेय का हेच माहित नाहीये मला. त्यांनी मला कधी पाहिलंही नाहीये रे. मी तुला कितींदा सांगितलं आपण पुण्याला जाऊन येऊ, पुण्याला जाऊन येऊ, पण दरवेळेला काही ना काहीतरी कारणं काढलीस. तू किमान सांगायला हवं होतंस ना. सांगेन ग, पण तुला माहितीये मला पुण्याला चांगली नोकरी मिळाली आहे. म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी कंपनीने मला नोकरी देऊ केली. काय सांगतोस तू? म्हणजे ह्या गोष्टी बोललोय त्यांच्याशी मी. पण पण ते मुद्द्याचं बोलला नाही, राईट? अतुल, तू आई बाबांचा एकुलता एक आहेस. त्यामुळे लग्नानंतर त्यांना सोडून राहणं अशक्य आहे. आणि लग्नाआधी आम्ही एकमेकांना समजून घेणंही फार गरजेचं आहे, नाही का? आता ना एकदमच तुला नेऊन त्यांच्यासमोर उभी करतो आणि सांगतो आई बाबा मला हिच्याशीच लग्न करायचं बस. आणि एकदा जाहीर करून टाकलं ना की हो ना याचा प्रश्नच येणार नाही. आणि मग आपोआप समजून घेतील का सगळे. हो, ते सगळं मान्य आहे, पण त्यांना आपल्याबद्दल सांगण्यात एवढी चाल ढकल का करतोस तू? तसं काही नाही ग. पण खरं सांगू अक्षया, आई बाबा स्वभावाने खूप चांगले आहेत. हा म्हणजे बाबा थोडे तापट आहेत, पण आई एकदम गरीब स्वभावाची आहे. म्हणजे कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये यासाठी तिची काही करायची तयारी असते. पण एक गोष्ट अशी आहे की कुठली? म्हणजे मीही त्यांना दुखवणार नाही रे. सांग ना. म्हणजे लग्न झाल्यानंतर पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसून स्वयंपाक करण्याच्या मताचे नाही आहेत ना ते? तसलं काही नाही ग. पण ते गणपतीचे परम भक्त आहेत. म्हणजे श्रद्धा, उपासना, व्रत, वैकल्य हा त्यांच्या जगण्याचा पाया आहे. म्हणजे हे सगळं मलाही करावं लागणार आहे का? अतुल प्लीज, तू त्यांना हे आधीच सांग, म्हणजे नंतर जाऊन धक्का बसायला नको. ते एका बाबतीत मी अजिबात तडजोड करणार नाही, आधीच सांगते. कसं आहे माहितीये का, एकदा तू लग्न करून आमच्या घरात आलीस की नाही की मग त्या एका बाबतीत आपोआप जुळून घ्याल सगळे. नाही तर मी त्यांना आपला उपाय सांगेन ना. कुठला? ते त्यांच्या मताप्रमाणे आणि तू तुझ्या मताप्रमाणे. एक मिनिट. हा. हॅलो, राईट, डॉक्टर देवयानी आणि शांतनु जोशी यांचं घर. काय? कारला ऍक्सिडेंट? हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच?
कसं शक्य आहे? अहो काही वेळापूर्वीच तर ते बोललेत माझ्याशी. काय झालं? मॉम डॅड काय झालं? अक्षय काय झालं? ए अक्षय 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 काय झालं? ए ए एक सेकंड. देवा गजानना, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर. घे प्रसाद घे. हा. बसा, नाश्ता आणते. अरे वा शिरा. वा छान झालाय की. पण ह्याला आमरसाचा सुवास कसा काय येतोय? अहो आमरस आणि दूध घालून मस्त वाफ दिली याला. हा. कसं लागतंय? तर तुझ्या हातचा खाद्यपदार्थ म्हणजे उत्तमच असणार. जगातल्या कुठल्याही 5 स्टार हॉटेलच्या पेक्षा सुद्धा उत्तम. तुमचं आपलं काहीतरीच हा. पण खरं सांगू, 2 वर्ष हॉस्टेलला राहिला आणि असं सुकून गेलाय. पण आता घरी आला की बघा त्याची फरमाईश सुरू होईल. म्हणजे आई दडपे पोह कर, आई चकल्या कर, आई शिरा कर. एक बरं झालं त्याला पुण्यातच नोकरी मिळाली. नाहीतर आपलं अगं इनमिन 3 माणसांचं कुटुंब आणि त्यात तोही नाही म्हटल्यानंतर घर कसं सुनं सुनं वाटतं. हो ना. पण मला सांगा, त्याला मुंबईला पाठवायचा निर्णय कोणाचा होता? निर्णय त्याचा होता, पाठिंबा माझा होता. आणि गजाननाच्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित झालं. चांगल्या तऱ्हेने पास झाला, चांगली नोकरी मिळाली. गजानना अशीच कृपा सदैव आमच्यावर राहू दे रे. तेव्हा गजानना तुझी कृपा सतत आमच्यावर राहू देत. तुम्हाला खरं सांगू, मी मात्र अतुलच्या शिक्षण संपण्याचीच वाट बघत होते. पहिल्यांदा काय MSc, नंतर काय तो कम्प्युटरचा 1-1.5 वर्षाचा कोर्स, मग MBAचं शेपूट. अहो त्याची लांबड काही संपतच नव्हती. बरोबरच्या सगळ्या मित्रांची लग्न झाली, पण याचं आपलं चालूच, आत्ता नको पुढे पाहू, आत्ता नको पुढे पाहू. पण आता काही नाही. आता यावेळी एक चांगला मुहूर्त बघायचा आणि थाटामाटात त्याचं लग्न करायचं. मग सोनपावलांनी सून आपल्या घरात येईल. तुला रे असं कसं होऊ शकतं? डॅड आणि मम्मा नाही याची कल्पनाच मी करू शकत नाही. अरे मला एकटीला सोडून ते कसं जाऊ शकतात? अक्षय तू एकटे नाहीयेस, मी आहे ना सोबत तुला तुझ्या. तू आहेस म्हणून या परिस्थितीत मी सावरले. अरे 3 धागे घट्ट गुंफलेले, त्याचे तंतू सुद्धा एकमेकात मिसळलेले. पण 2 धागे जर कोणी निर्दयीपणे उपसून काढले तर त्या 3ऱ्या धाग्याचं काय होईल? अरे अरे बाळा सावर स्वतःला. हे बघ, मृत्यू केव्हाही आला ना तरी मृत व्यक्तीवर प्रेम करणाऱ्याच्या पदरात फक्त दुःख आणि वेदनाच टाकून जातो. आणि मग त्या वेदनाची समजोता करत आयुष्यातील धागेदोरे सांभाळत आपल्याला आयुष्य जगावं लागतं. या परीक्षेत एवढं यश मिळालं, डॅड बरोबर फक्त फोनवरच बोलणं झालं. अरे तेही नीट बोलू शकले नाही, कारण काही ऐकूच येत नव्हतं. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. पण हे माझ्याच नशिबी का? सांग ना, हे माझ्याच नशिबी का?
आम्ही कधी कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, कोणाचं वाईटही केलं नाही. आमच्या जगात आम्ही खूप आनंदी होतो रे, खूप सुखात होतो. क्षणात क्षणात हा आनंद उद्ध्वस्त झाला अतुल. मला तुझं दुःख समजतंय अक्षय, पण मी दुर्दैवानं असंही करू शकत नाही की तुझे क्लेश, तुझ्या वेदना मी माझ्याकडे ओढवून घेतल्यात. आणि हे सगळं जाणवल्यामुळे मला खूप असह्य वाटतंय. अतुल, ती परिस्थितीत बरंच काही केलंस रे. त्या दोघांनी नेत्रदान, देहदान केला होता, पण या अपघातात त्यांच्या शरीराचा पार तू त्यांचं विद्युतदाहिनीत दहन केलंस, पोलिसांशी बोललास, डेथ सर्टिफिकेटची व्यवस्था, बँका, इन्शुरन्स, मला तर कशाचंच भान नव्हतं अतुल. अगं म्हणूनच घाईघाईने लग्न करण्याचा निर्णय घेतला ना. अगं निदान नवरा या नात्याने सगळी कामं मला व्यवस्थित पार पाडता आली. आणि तू इतकी खचली होतीस की सतत तुझ्यासोबत राहणं आवश्यक होतं ना. हो, पण तू तुझ्या आईबाबांना नाही कळवलंस ना. नाही, सध्या तरी काही कामानिमित्त महिनाभर येऊ शकणार नाही असं त्यांना सांगितलंय. म्हणजे आई थोडी नाराज झाली, पण बाबा म्हणाले सगळी कामं आटपून व्यवस्थित ये. त्यांना काय माहिती तू कुठल्या कामात गुंतलायस ते. माझ्यामुळे. अरे तुला अगं असं काय करतेस? माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस? मी आजारी पडलो सो सगळी कामं सोडून आली नसतीस? अगं लाईफ पार्टनर कशाला म्हणतात? हो अतुल, मान्य आहे मला, तू त्यांना लग्नाआधी सगळं सांगायला हवं होतं सरे. अगं पण समजा त्याने वैदिक पद्धतीने लग्न करण्याचा आग्रह धरला असता तर ते तुला मान्य झालं असतं? सॉरी, तुला माहिती या गोष्टी मला मान्य नाहीयेत. या रूढी, परंपरा, या सगळ्या कालबाह्य गोष्टी आहेत. अरे विज्ञानाचा केवढा भंडार खुला झालाय आता. हे बघ, मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत आणि त्या पलीकडचं जग कोणालाच अवगत नाहीये. आणि जशा रूढी, परंपरा कालबाह्य होत आहेत ना, तसे विज्ञानातील शोध, निष्कर्ष हे सुद्धा कालबाह्य होत आहेतच की. अरे हो, मान्य आहे मला, पण विज्ञान कालबाह्य गोष्टींना उशाशी कवटाळून नाही ना बसत. हे बघ, प्रश्न रूढींचा नाहीये, तर आंतरिक शक्ती जागृत करण्याचा आहे. आणि जेव्हा तुमची एखाद्या दैवतावर श्रद्धा असते ना, त्याच्या नामाशी, रूपाशी बुद्धी एकाग्र होते आणि त्यातूनच सामर्थ्य हे गोळा होतं. हो, विज्ञानाचा खोटा बुरखा पांघरलेल्या अध्यात्माला ना मी कधीच मान्य करणार नाही. मला वाटतं अक्षय, या बाबतीत आपलं कधीच एकमत होणार नाही. आणि म्हणूनच आपण एकमेकांच्या मताचा आदर करायचा असं ठरवलंय की नाही? ओके. हे बघ अतुल, तुझ्या आईबाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझे आईबाबा आता राहिले नाही. आता आपल्याला कोणाचा आधार आहे तर फक्त तुझ्या आईबाबांचा ना. तरी मला वाटतं की माझी मतं त्यांना लग्नाआधीच सांगायला हवी होतीस तू, म्हणजे सगळं स्वीकारायची त्यांची मनाची तयारी झाली असती. हॅलो, हां, मी अक्षय बोलते. आयडेंटिटी प्रूफ कशासाठी? नाही म्हणजे देवयानी आणि शांतनूंनी मलाच नॉमिनी केलंय ना त्यांच्या मृत्यूपत्रात. अच्छा, प्रत्यक्ष यायला हवं का? ओके, ठीक आहे. बँकेतून फोन होता? हो, मला नको आहेत रे हे पैसे. आई बाबांनी मला मला नॉमिनी केले त्यांच्या मृत्यूपत्रात, तरी हजारो कटकटी, हजारो फॉर्म्स भरा. आता डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पण किती कटकट करावी लागली माहितीये ना तुला. काय रे मला सगळं, थकले मी आता. हॅलो, हां सर. हो हो सर, पुढच्याच आठवड्यात येतोय मी. हो सर, हो हो नक्की सर. ओके, थँक्यू सर. ओके, बाय. आपल्याला इथली कामं आटपून पटकन निघायला हवं. बॅगा भरायला पाहिजेत. अतुल, या घरात मी आजपर्यंत वाढले, राहिले,
आज जर माझे आई बाबा असते ना तर त्यांनी मला सांगितलं असतं की बेटा हे घर तुझंच आहे, पण आज तुला आणखी एक घर मिळालंय. त्या दोन्ही घरांना घट्ट सांभाळून ठेव. या भिंती मला काय निरोप देतील अरे. आज ते या जगात नाहीये ह्या गोष्टीवर मला आणखी विश्वास बसत नाही. अतुल, आजपर्यंत माझ्या आई बाबांनी मला बुद्धीवर विश्वास ठेवून जगायला शिकवलं रे, देवावर नाही. आणि मी सुद्धा या सृष्टीवर माणसांवर विश्वास ठेवून जगायला शिकले. तुझा देव जर या जगात आहे ते अकलनीय दुःख माझ्या पदरी का घातलं रे त्यांनी? हा, I just hate him. If at all he's there, I just hate him, Atul. दमला असशील ना, बस तू, मी पटकन चहा करून. अगं नको, मी हातपाय धुवून देवाला नमस्कार करून घेतो. आई बाबा, मी लग्न केलंय. काय लग्न? अक्षय, आई आणि बाबा. नमस्कार. प्लीज बाबा, गैरसमज करून घेऊ नका. मी देवाला नमस्कार करणार नाही. नाही अक्षय, अजून तू खूप लहान आहेस ग. तुझ्या एक लक्षात येत नाही की या विश्वाच्या पसारासमोर तू किती लहान आहेस. अगं, याची अनुभूती अनेक लोकांना आलेली आहे. श्री गणेशाच्या चरणी मन एकाग्र झाल्यावर मन आणि बुद्धीच्या पलीकडे माणूस अशा प्रदेशात पोहोचतो की तिथे असीम शांतता आणि आनंद भरलेला असतो.